त्यांच्या नावाने तुम्ही 1 वर्ष व्हायच्या आधी नोटीस पाठवता मयत माणसाच्या नावाने. लाज नाही वाटत तुम्हाला? टॅक्ससाठी नाही, त्या जागेसंदर्भात. सीओ साहेब कुठे आहेत? सीओ साहेबांना बोलवा. प्रशासकीय अधिकारी कुठे आहेत? त्यांना बोलवा. 1 वर्ष माणूस मरून होत नाही आणि त्याच्या नावाने नोटीस पाठवता तुम्ही. आणि तुमच्याच मॅडम यांच्याच डिपार्टमेंट मधले माणूस बिल्डिंग बांधणार, बिल्डर काम करणार, यांचेच अधिकारी परमिशन देणार चुकीच्या पद्धतीने आणि त्याच्यात आमची माणसं मारणार आणि हे 1 वर्षाच्या आत नोटीस पाठवणार आम्हाला. तुम्ही मेलेल्या माणसाची नोटीस कशी पाठवली ती सांगा आधी. तुम्ही मेलेल्या माणसाच्या नावाने नोटीस कशी पाठवली 1 वर्षाच्या आत ती आधी सांगा. कुठल्या नियमात पाठवली? आम्हाला कसं कळणार? दाखला कोण देतं? मयत दाखला नगरपालिकाच देते ना, पैसे भरून घेते ना, का झोपा काढता? आणि शिव 5% साठी येतात का मग इकडे? आज त्यांना वेळ नाही तर कसली उत्तरे देतात? शिवने सांगितलं म्हणून उपोषणाला बसावं लागलंय मला. तुम्हाला एकतर जरा जनाची नाही मनाची नाही. 1 वर्ष व्हायच्या आधी तुम्ही मेलेल्या माणसाच्या नावाने नोटीस पाठवता. आणि पालकमंत्र्यांचा अवमान करण्याचा जर प्रयत्न झाला जागा रस्त्यावर ठोकेल, स्पष्टपणे सांगतोय. दिशाभूल करू नका प्रशासनाची. एक लक्षात घ्या, तुम्ही मयत झालेली असताना आम्ही शिवना भेटलो बरोबर. त्यावेळी तुम्ही काय सांगितलं? असेसमेंटच्या उताराप्रमाणे तुम्हाला नोटीस आली, सांगितलं की नाही शिवने? नाही तर मग जबाबदारी तुम्ही घ्या. हो साहेब तुम्ही ते करत नाहीत ना. तुम्ही आम्हाला नोटीस काय दिलेली मेलेल्या माणसाचा? त्याचा पत्ता मिळाला तर आम्हाला पण द्या, आम्ही जातो त्यांना भेटायला. तुमच्याकडे आहे पत्ता मेलेल्या माणसाचा? आहे नाही ना? मग एक काम करा, मी काय सांगतो तेवढं काम करा. मी सांगतो तेवढं मग काम करा. तुम्ही जी नोटीस दिली ना, आम्ही जबाबदार राहणार म्हणून. माणूस तर मेलाय ज्याच्या नावाने नोटीस दिली त्यांनी. तुम्ही जबाबदारी घ्या. तुम्ही आमचं काम करत नसाल ना, तुम्ही आमचं काम उद्या जर जीवितहानी नकोच बोलू, मी सांगतो तेवढं ऐका पहिलं. उद्या जर वित्तहानी, जीवितहानी, आर्थिक हानी तिकडे कुठली झाली तुमच्या नोटीसनुसार तर त्याची जबाबदारी तुम्ही घ्या आणि आम्हाला तसं लिहून द्या. आणि मेलेल्या माणसाच्या नावाने आमच्या घरी परत नोटीस पाठवू नका. असं जर करायचं असेल तर त्याच्यानंतर उत्तर देऊ शकता. हो साहेब, आता मी काय जास्त बोलत नाही मॅडम, एवढाच विषय आहे. प्लीज हे प्रशासन पूर्णपणे दिशाभूल करतोय. असं काहीच घडत नाहीये इकडे. आणि जर तुम्ही मेलेल्या माणसाच्या नावाने नोटीस पाठवताय, सीओला आधी इथनं घालवा. फक्त इकडे पैसा खायला आहे तिकडे. पण सीओला बोलावून घ्या ना इथे. आंदोलनाला बसले ते काय व्हॅल्यू नाही. अधिकारी पण नाही इकडे आंदोलनाला बसले, काहीतरी भूमिका बघा त्यांची. माणसं इथे बसली आहे, लोकशाही आहे. समस्या सोडवणार बघून मुख्याधिकारी आहे कशासाठी? जर लोकप्रतिनिधींचे तो कोण उचलत नाही तर मग बाकीच्या सर्वसामान्य लोकांचं काय? मुख्याधिकाऱ्यांनी इथे बोलवून घ्या जाग्यावर. बंदच करा. जबाबदार व्यक्तीच नसेल एका संस्थेची कशाला पाहिजे? माझ्यासारख्या सिनियर कार्यकर्ता मी पण एसईओ आहे. मी पण साहेबांचा 40 वर्ष कार्यकर्ता आहे. चुकीची मेथड आहे. आणि तुमचा सीओ ना पालकमंत्र्यांसमोर तोंड नव्हतं का हे सांगायला? जे आता तुम्ही सांगताय ते पालकमंत्र्यांसमोर कशाला गप्प बसले मुख गिळून? तेव्हा सांगता नाही आलं हे? तेव्हा सांगता ना, मग बोलवून घ्यायचं ना इकडे. फक्त 5% खायला आणि 5% मागायला येतात का सावंतवाडीत? त्याला बोलून घ्या ना. तो मनमानी कारवाई चालायला देणार नाही. त्यांना सांगा ही सावंतवाडी आहे, हे कोल्हापूर आणि हे नाही आळंदी नाही. आणि ही बापूसाहेब महाराजांची सावंतवाडी आहे हे पण सांगा. भूगोलाची प्रॉपर्टी आधी चेक करा. प्रोग्राम मध्ये आहे 10:30 पर्यंत. मॅडम येऊन दे, कारण की त्यांनी बघूनच गेले ते इकडनं. तेव्हा सीओ साहेब पालकमंत्र्यांच्या समोर होते. आता जे तुम्ही लिगली सांगितलं सीओ साहेबांनी तेव्हा पालकमंत्र्यांना सांगायला होतं, तर तेव्हा ते गप्प का बसले? सीओ आहेत ना ते, आणि 3 डिपार्टमेंट सांभाळत आहेत. तिथे भाजपवाले त्यांच्या विरोधात उपोषणाला बसतायत, इकडे लोक उपोषणाला बसतायत. त्यांना काही कळत नसेल तर घालून द्या घरी. बदनाम होतं या माणसामुळे. असला माणूस कशाला पाहिजे इकडे? इकडे पैसे गोळा करायला बघते. त्यांना पाठवा कुठेतरी, कोल्हापूरलाच पाठवा. ते मध्ये लोक तिकडे आळंदीला पाठवा, कळत बसतात. त्यांच्यावर भ्रष्टाचाराचे आरोप आहेत. आळंदीमध्ये त्यांच्यावर काळं फासलं आहे नगरसेवकाने. त्याच्यानंतर 2.5 लाखाची लाच घेताना पकडलेला माणूस आज आपल्या पवित्र नगर परिषदेमध्ये बसतोय.